खरंच जायचं का तुला इथं? काय सांगायला लागलो मी? अगं ऐक की नंदुडे. हे नंदुडे, कशाला उगा नाही ते धाडस करायला लागलीस तू? आपल्या घराच्या भल्यासाठी आम्ही हे धाडस करणार. अहो पर अंगलट येईल असं धाडस का म्हणून करायचं? ए तू थोबड बंद कर आधी. हे बघ नंदुडे, अगं या झोपड्यात राहायला जमणार आहे का तुला? अगं तेवढं सोपं नाही ते. हे बघ, 2 दिवस अवघडपणा सोसून जर आयुष्य सोपं होणार असेल तर आम्ही हे करणार. चल चंदे बॅग घे. पक्क ताईसाब? एकदम पक्क आहे. ठीक आहे, चालू दे तुमचं. काय लागलं तर फोन करा. म्हणजे तू आमच्या संग राहणार नाहीस? मी कशाला पाहिजे इथं? अरे आमस्वी सोबत म्हणून. हे बघ, ठरलंय तुझ्यात आणि त्या जिजात. मी कशाला मध्ये पडू उगाच? आणि आपला पॅटर्न वेगळा आहे, डायरेक्ट गोळी. काय लागलं तर फोन करा. घे माग. कोण यांच्या नादाला लागत बसले? घे घे घे. नवरा आहे का वैरी? चंदे, आज आम्हासनी कळलं बघ, ह्या माणसाचा एवढा भरोसा का नाही ते. भावावरचं प्रेम कधी उफाळून येईल याची काही गॅरंटी नाही. ह्यो माणूस कधी पलटी मारेल याचा काही नेम नाही. म्हणून आम्हासनी सगळं शिस्तात घ्यावं लागतंय. आमच्या जागी जर ती मास्तरडी असती तर तो ठोकळा हजारदा राहिला असता. पण आमचा ह्यो नवरा नाही राहणार. काय नाही ग, हे प्रेम रिम सगळं झूट आहे. असं या जगात काही नसतंच. इथं प्रत्येक जण स्वतःचाच विचार करतो आणि आम्ही बी तेच करतो. हा, म्हणून तर मी लगीन करत नाही. हे प्रेमी समजा झुटे होत आहे साहेब. ए तुझं लगीन होत नाही ते सांग की. कशाला उगा प्रेमावर पावता फाडालीस? चल चंदे. झोपडे का खुराड? अव ताईसाब, अजून बी ऐकावं माझा निर्णय बदला. इथंच राहिलो तर पुढे जाऊन आपल्या डोसक्याला ताप होईल. कसला ढेकळाचा ताप? एवढी बॅग भरून कशाला आणले आपण? हा, हे बघ, 2 दिवस मस्तपैकी सुखा समाधानाने राहायचं इथं. हा, आणि त्या जिजाला ना हाकलून काढायची. ते काय नाही, आमचं ठरलंय. अव ताईसाब, पर ही तर राहणार म्हणजे? संदे, उगाच तू नाट लावू नकस. हा, चल हात तर इथं काय तर. इथं ऐ, अव ताईसाब, इथं तर हातरायला बी नाही आणि पांघरायला बी नाही. असं कसं? अहो बघा की अख्खं झोपडं रिकाम आहे. काय बरं आहे ना? व्यवस्थित आहे ना समजा? काय व्यवस्थित? काय व्यवस्थित का? इथं ना हातरायला ना पांघरायला माझी ताईसाब इथं कसं राहणार? तेच तर मी म्हणतोय. मी इथं कसं राहत असन ते समजलं ना? इथं राहणं एवढं सोपं नाही. म्हणून तर मालक मला तिकडे बंगल्यावर घेऊन आलत राहायला. काय नाही, आमच्या घरात राहायचं ना म्हणून सोंगायत नुसती. म्हणजे तुम्ही इकडे 2 दिवस राहणार मला की?
राहणार. अहो ताईसाहेब हिथं ना हातरायला ना पांघरायला कसं राहायचं? हा मी माझ्या समजा सामान बंगल्यावर हलवलंय, आता तुम्ही दोघींनी इथं असंच राहायचं. चंदे म्हणजे सनीदाला सांग पलंग आणायला इकडं. हा 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 मागवा पलंग, पण खरं पलंग यातनं जाणार नाही हो आत. गादी आणायला सांग गुंडाळी करून. अजिबात नाही, मी इकडे जसं राहायचं तसंच राहून लावायचं. आणि जमत नसेल तर संघटक चला की बंगल्यावर. तुम्हाला नाही जमणार इथं राहायला. आम्ही राहणार. तू तुझं थोबड काळ कर घेत ना. ठीक आहे, बघूया तुम्हाला जमतंय काय राहायला. काय झालं ते? इकडे 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 चंदे हातकड बघ डोळ्यात काय गेले. हातकड हातकड. आई ग ताईसाहेब तुमचा निर्णय चुकलाय हो. ए आमच्या चुका काढायचं बंद कर आणि ते आमच्या बसायची सोय कर जा. ठीक आहे. अहो ताईसाहेब, आपण तर या बॅगत साड्या आणि तुमचे मेकअपचं सामानच ढिगाणा भरून आणलंय. हातरायला पांघरायला काय बी नाही आणलं. ए चंदे आमच्या बसायची सोय कर. हा ठीक आहे. अगे लाज शरम काय आहे काय तुला? इतक्या महागाच्या साड्या अशा खाली हांतरतेस व्हय? एक तर आधीच निम्या साड्या काळ्या केल्या त्या काळ तोंडीनं आणि तू माकड तोंडी. हा इतक्या चांगल्या साड्या अशा घाणेरड्या जमिनीवर हांतरतेस व्हय? ठीक आहे मग उभंच राहा. संदे आम्हाला उकडा लागले. अगं उकडा लागले आम्हासनी. अहो ताईसाहेब काय भिक्कारडा झोपडाय हो. एक साधा फॅन बी नाही इथं. तुला कशाला आणलं इथं? कशाला आणलंय? चल वारा गाण. अहो ताईसाहेब तुम्ही उंट आहेसा का घोडा? असं किती वेळ उभं राहणार? बसा की कुठं तर. त्या धुळीत आणि कोडटलेल्या जागेत कसं राहणार आम्ही चंदे? ताईसाहेब या धुळीवर पाणी मारलं तर धूळ बसते खाली. हा नाही बसत नाही बसत. अगं मग मुहूर्त काय बघत्यास? मार पाणी. बरोबर बोलायल्यास. हा बघते थांबा. पाणी ये आव ताईसाहेब या जिजानं समद्या बादल्यान कळशा समद्या हलवल्या वाटतं बंगल्यावर. मग बंगल्यावर ना जा. जा जा. अहो ताईसाहेब बंगल्यावर गेलं तर ती जिजा तमाशा करत. त्याच्यापेक्षा हिथं जे हाय त्याच्यातच 2 दिवस काढायला लागणार. पाणी पाहिजे आम्हासनी. आणि तर काहीच कसं नाही ग. समजा सामान माझं मी बंगल्यावर घेऊन गेलोय. तिकडनं निघताना विचार करायला पाहिजे होता की समजा आता जेवढा आहे तेवढाच राहा.
साहेब मी एक सांगू काय? गवस का जरा विचार करू दे आमसनी. मी एक सांगू काय? हे ग पहिलं सांगा सांगा. तिकडे झोपडीच्या मागे एक जुनी बादली आहे, त्यातनं पाणी भरून आलं की. संदे चल, बादली भरून पाणी आण जा. ते आत मी कुठे कुठे पाणी मारायचं ते बघते. पाण्याचं तुम्ही बघा. हा वहिनी साहेब तुम्ही मळ्याच्या मालकीनं तो आम्ही. तुला काय अडचण? चल होई बाजूला. अहो पण असं अचानक हिरीकर कसं काय? हिर आमची आहे तेव्हा आम्ही काय बी करू. तुला फुकटच्या चौकशा करायला कोणी सांगितलंय रा? चल निघ, गावाला लागायचंय ना. एक डाव आमच्या हातात सगळं येऊ दे, मग तुला कसा फोडतो बघ आम्ही. चल निघ, निघ म्हणलंय ना. वा गा बसरा, शांतपणा शिकू नका समजनी. सगळं येतंय.
बाबांचा आहे, उचल फोन. हा बाबा. हा माऊ, काय करतेस ग? नाही, ते कामात होते ना जरा. तुला मी म्हणलं होतं ना तू गेल्यानंतर फोन कर म्हणून. तुझ्या जरा सरांशी बोलायचं होतं, जरा त्यांना फोन दे ना. हो, एक मिनिट. हा बोला कस्तुरीचे बाबा. तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर. अहो, आमचे कसले उपकार, उलट तुमच्या कस्तुरीचेच आमच्यावर उपकार आहेत. तिच्यामुळे माझ्या भावाच्या तब्येतीत सुधारणा होतीये. तुम्ही एवढं केलं आमच्यासाठी, खरंच तुमचे आभार मानायचे. अहो, आभार कसले मानताय? आपल्या माणसांचे कोणी आभार मानतं का? एक जरा विचारायचं होतं, विचारू? विचारा की, बिनदिक्कतपणे विचारा. मी कॉन्स्टेबल आहे, म्हणजे कसली कागदपत्र नाहीत, कसली गॅरंटी नाही, काही घाण ठेवलेलं नाही, तरी तुम्ही एवढी रक्कम दिली. असं कोण फुकट देत नाही हो. मी तुमचे पैसे परत करणारच आहेत, पण एक मनात शंका येऊन गेली. नाही, बरोबर आहे तुमचं. अहो, पण तुमची कस्तुरी आहे ना, आणि आमचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे, आणि विश्वास असल्यावर कागदपत्रांची गरज नसते. मग खरं तर तुम्हाला भेटून आभार मानायचे होते. कधी भेटू शकतो आपण? तुमच्या वेळेप्रमाणे मी यायला तयार आहे. चालेल, मग 2 दिवसात भेटू. हो चालेल, नक्की भेटू. हा, भेटू मग. हा. अरे सौरभ, बघ तू काय पाणी दे तिला. दे. पी. सौरभ, कस्तुरी, आता तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका. बघू, मी आहे ना. जा आपापल्या कामाला लागा. जा. आत्या, थँक्यू. तू होतीस म्हणून आज सगळं व्यवस्थित झालं. अरे, अजून तर फक्त अर्धी लढाई जिंकलीये बाबा, आणि आपल्या माणसांसाठी नाही करायचं तर मग कोणासाठी करायचं? आणि कस्तुरी आता आपलीच आहे की नाही. अजून तर तुमच्या दोघांच्या लग्नाचं का मुशी बोलायचंय मला. आत्या, आत्ता काही बोलू नकोस प्लीज. बरं, तुमच्या दोघांच्या मनात असेल तेव्हा बोल. पण आता माझ्या पोटात कावळे काव काव करायला लागले बरं का. कस्तुरी, छानपैकी काहीतरी बनव बरं. हा. आणि सौरभ, तू इथंच थांब, आणि भाईला सांग आता घरातले सगळे प्रॉब्लेम सोडवायला तुझी बहीण परत आलीये म्हणा. मम्मी, ही बांगडी आपण कस्तुरीला त्यांच्या सामानात ठेवायला दिली होती, ही कलाच्या हाती लागलीच कशी? डबल गेम केला शिवा. म्हणजे ज्या सापळ्यात तिला पकडायचं होतं तो सापळाच कमकुवत निघाला. अरे, झाला असेल सापळा कमकुवत. मम्मी अजून कमकुवत झालेली नाही. पण करायचं काय मम्मी आपण? तिच्या बापाला भेटणार. तिच्या बापाला भेटून समद काही सांगणार नाही. हिची बापाकडून वरात काढून घेतली ना, मम्मी नाव सांगणार नाही शिवा. माझ्याशी गद्दारी करते काय? असा धडा शिकवणार ना हिला, बघस तू. चालेल मग, बरोबर आहे, करूया आपण. एका दगडात 2 पक्षी मारायचे शिवा. हा मम्मी, लागा कामाला. लागतो ना मम्मी कामाला.